नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर अंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक, त्यासोबत एक प्रदर्शन सहाय्यक वगैरे या पदासाठी सारखा सिलेबस आहे. सो त्याला अनुसरून आपण या ठिकाणी टेक्निकल म्हणजेच तांत्रिक विषय जे आहेत ना, त्याचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. त्याच सिरीजचा आज आपला हा दुसरा भाग आहे. पहिला भाग आपण ऑलरेडी अपलोड केला आहे. ओके. सो पहिला प्रश्न पाहूयात की एका दिवसाच्या कोंबडीच्या पिल्लाला कोणती लस वगैरे देतात. तर हे सर्व प्रश्न या पदांच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि येतील सुद्धा, असे हे एक्सपेक्टेड आहेत. परीक्षेपर्यंत तुम्हाला याचे सगळे भाग मी उपलब्ध करून देईन. आणि लक्षात ठेवा, इथं कितीही भाग अपलोड केले तर टेक्निकलचे एक 10 ते 20% सिलेबस या ठिकाणी कव्हर होऊ शकतो, कारण का टेक्निकलचा सिलेबस फार मोठा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आमच्या टीमनं जे आहे ते एक बॅच वगैरे बनवलेली आहे. त्या बॅचचं नाव आहे शपथ बॅच. ओके. सो लक्षात ठेवा. तर ही जी काही बॅच आहे ती आपल्या ॲपमध्ये सुरू झालेली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला टेक्निकल विषयाचे 5000+ MCQ तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहेत. नॉन टेक्निकलचे 2000 MCQ त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेत. लक्षात ठेवा, टेक्निकलचे टॉपिक वाईज आहेत. पुढं तुम्हाला याच्यामध्ये माहिती वगैरे मिळून जाईल. सो ॲप डाउनलोड करून घ्या. या नावानं ॲप आहे किंवा जी लिंक आहे ॲपची ती खाली दिलेली आहे. सो व्हिडिओ बघूयात. नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅचबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असेल, तर त्या बॅचमध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि त्यानंतर त्या बॅचमध्ये तुम्ही कशा पद्धतीने जॉईन करू शकता या संदर्भात छोटासा व्हिडिओ आहे, पाहून घ्या. तर लक्षात ठेवा, ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हिडिओच्या खाली पाहू शकता. तर ॲप त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते जवळपास ॲज इट इज कुठल्याही कोर्सला क्लिक न करता होम पेजवर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी शपथ नावाची बॅच वगैरे दिसेल. ओके. स्क्रोल डाऊन वगैरे केलं तर त्या ठिकाणी मिळून जाईल. आता याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळेल तर बघा, नॉन टेक्निकलचे तुम्हाला एक 2000 MCQ बनवून देण्यात आलेले आहेत, जे की TCSनं त्याच्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आणि त्याच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत. सो 100 प्रश्नांचे नॉन टेक्निकलचे सांगतोय, जवळपास 9 पेपर आहेत या पद्धतीनं. त्यानंतर एक जीकेचा ठोकळा तुम्हाला दिलाय, इथं पाहू शकता. हा एक जीकेचा ठोकळा आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1000 फक्त आणि फक्त जीकेचे प्रश्न काढून दिलेत. ओके. हा झाला नॉन टेक्निकलचा. आता बघायला गेलं तर टेक्निकलच्या बाबतीत बोलूयात थोडंसं. तर बघा, टेक्निकलच्या बाबतीत जो काही तांत्रिक विषय आहे ते टॉपिकनुसार MCQ बनवून देण्यात आलेले आहेत. जसं की पशूंचं आरोग्य व प्रथम उपचारवर क्लिक केलात तर तुम्हाला या पद्धतीनं जवळपास एक 300 MCQ या टॉपिकवर काढून देण्यात आलेले आहेत. ओके. सो प्रत्येक टॉपिकनुसार हे सतत अपडेट वगैरे होत जाणार आहेत. आता फक्त याच टॉपिकवर बघायला गेलं तर 300 MCQ विथ आन्सर की तिथंच आहे. सो हे याच्यामध्ये उपलब्ध आहेत. परत दुसरा टॉपिक आहे पशूंचं जंत निर्मूलन व लसीकरण. याच्यावर जवळपास जेवढे होतील तेवढे MCQ तुम्हाला जे आवश्यक असतील ते सर्व या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके. लसीकरण मोहिमेत कोल्ड चेन राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रीजला वगैरे काय म्हणतात, ते जनावरांशी निगडीत असलेलं जे काही व्यवस्थापन आहे ते त्याच्यात ऍड केलेलं आहे. परत बघायला गेलं तर गाभण व प्रसूत, ओके, पशूंचं व्यवस्थापन वगैरे, म्हणजेच एकत्रित स्वरूपात या एकाच बॅचमध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल या ठिकाणी मिळत जाणार आहे. सो परीक्षेपर्यंत जो काही सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत. सो जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करा. खाली ॲपची लिंक वगैरे दिलेली आहे. ओके. सो टेक्निकल एवढं वाचलं तरी बऱ्यापैकी तुमचं कव्हर होऊन जाईल. ओके. सो अजून जे काही शिल्लक आहे ते सर्व टॉपिक अपडेट या ठिकाणी होत जातील. सो काळजी नका करू. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन व्हा आणि व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा. धन्यवाद. पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो की एका दिवसाच्या कोंबडीच्या पिल्लाला कुठली लस वगैरे देतात. तर ज्या वेळेला एका दिवसाचं कोंबडीचं पिल्लं होतं तर त्याला मॅरेक्स नावाची ही लस वगैरे दिली जाते. आता ही मॅरेक्स नावाची लस जी आहे ती पिल्लू ज्या वेळेला अंड्यातून बाहेर येतं त्याला पहिल्याच दिवशी ही लस वगैरे दिली जाते. ओके. सो लक्षात ठेवा. आणि सहसा तरी हा काय करतो, त्या पिल्ल्याला जे काही विषाणूजन्य आजार होतात ना, तर ते विषाणूजन्य आजारांपासून त्यांचं काय करतं, संरक्षण करण्याचं काम ही लस वगैरे करत असते. परत बघायला गेलं
तर राणीखेत नावाची जी काही लस आहे तर ते पिल्लू कोंबडीचं ज्या वेळेला 5 ते 7 दिवसाचं होतं त्या दरम्यान त्या ठिकाणी दिली जाते. परत गंबोरो नावाची जी काही लस आहे ती जवळपास 14 ते 21 दिवसाच्या पिल्ल्याला या ठिकाणी देतात. ओके, लक्ष ठेवा, हे कुठलाही टर्म या ठिकाणी नाहीये, सो स्किप करा. परत बघा, मुरा या म्हशीच्या जातीचं उगमस्थान कुठलं आहे? ओके, तर मुरा नावाच्या ज्या काही म्हशी आहेत त्यांचं महत्त्वाचं उगमस्थान हे काय आहे? हरियाणा आहे. याच्यासोबत या प्रकारच्या म्हशी, मुरा म्हशी पंजाब या स्टेटमध्ये सुद्धा आढळतात किंवा या ठिकाणी सुद्धा त्यांचं उगमस्थान आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं हरियाणा लक्ष ठेवा. ओके, आणि सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस हीच आहे. ओके, सगळ्यात जास्त दूध देणारी ओके ही म्हैस आहे. आणि त्यानंतर याच्यासोबत याचेच काहीतरी प्रकार जसं की रोहतक नावाची सुद्धा म्हैस आहे, त्यानंतर हिसार नावाची सुद्धा म्हैस आहे. तर या 2 ते 3 जातींचं उगमस्थान काय आहे? हरियाणा आहे. सो नोट डाऊन करून घ्या. परत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली काय आहे? तर जी काही पंढरपुरी म्हैस आहे ना ती आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. ओके, सो लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या. परत बघा काय म्हटलंय पुढचा प्रश्न ॲज इट इज की कोंबडीची अंडी उबवण्यासाठी लागणारा कालावधी वगैरे किती असतो? सिंपल, पशुच्या विभागासाठी ओके, सो 21 दिवसाचा कालावधी यांना या ठिकाणी लागत असतो. आणि सहसा बघायला गेलं तर जवळपास 21 दिवस वगैरे लागतात. ओके, परत बघायला गेलं तर हे जे काही 28 दिवस आहेत ते कशासाठी लागतात? बदक जे असतात ना तर त्या बदकांना हे लागतात. परत अजून एक आहे जसं की शहामृग. ओके, शहामृग जे असतं ना तर याला अंडी उबवण्यासाठी 42 दिवस लागतात. तर हे काही महत्त्वाचे पशु आहेत आणि त्यांचं अंडी उबवण्याचा कालावधी त्या ठिकाणी आहे. ओके, सो सगळ्यांनी लिहून घ्या. आणि परत सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणारे जे काही नवनवीन भाग आहेत ते तुम्हाला मिळत जातील. परत पुढं विचारलंय की धवल क्रांतीचे जनक वगैरे कोणाला म्हणतात? तर धवल क्रांती ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन जे आहेत ते यांना धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कारण का त्यांनी काय केलं होतं की ऑपरेशन फ्लड. ओके, ऑपरेशन फ्लड नावाचं त्यांनी योजना वगैरे आखली होती. लक्षात ठेवा, ऑपरेशन फ्लड म्हणा अथवा त्याचं दुसरं नाव आहे दुधाचा महापूर. ओके, दुधाचा महापूर ही जी काही आहे त्यांनी एक पद्धतीनं सुरू वगैरे केलंय. तर लक्षात ठेवा. आता बघायला गेलं तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना काय म्हणतात? यांना एवढंच लक्षात ठेवा, जे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. शॉर्टमध्ये लिहिलंय, सो नोट डाऊन करून घ्या. आणि डॉक्टर होमी भाभा हे जे आहेत यांना काय म्हणतात की भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. तर व्यवस्थितरित्या लिहून घेत जा. ओके, अणुविज्ञानाचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. बाकी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसंदर्भात समाजकार्य वगैरे केलेलं आहे. सो यांच्याबद्दल थोडंफार माहिती वगैरे काढा. परत कोकणात कोणता मासा भात शेतीसाठी वापरतात? तर भात शेतीसाठी वापरला जाणारा कोकणामध्ये जिताड नावाचा जो काही मासा आहे तो या ठिकाणी वापरला जातो. कारण का हा जो काही मासा आहे तो खाऱ्या प्लस गोड्या अशा दोन्हीही पाण्यामध्ये राहू शकतो, जगू शकतो आणि वाढू शकतो. त्याच्यामुळं हा त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, परत बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की भारतीय पशु व विज्ञान संशोधन संस्था कुठं आहे? तर भारतीय पशु व विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर जे हिसार नावाचं ठिकाण आहे. ओके, हिसार ॲज इट इज या ठिकाणी हे संशोधन संस्था स्थित आहे. आता बघा कधी कधी तुम्ही काय करता, कन्फ्युजनमध्ये जाता. ओके, ज्या वेळेला तुम्हाला काय येईल की इंडियन, आता इंग्रजीमध्ये सांगतो, नोट डाऊन करून घ्या. भारतीय ॲज इट इज वेटरनरी. ओके, वेटरनरी, त्यानंतर रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, IVRI या पद्धतीनं जर विचारलं तर ही संस्था कुठे आहे म्हटलं तर लक्षात ठेवा ही आहे इज्जतनगरला. ओके,
आणि ज्या वेळेला भारतीय पशु विज्ञान संशोधन विचारलं जाईल त्यावेळेला लक्षात ठेवा हिसार. ओके, तर हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. आता हिसार हे कुठं आहे? हे हरियाणामध्ये आहे. आणि परत बघायला गेलं तर हे इज्जतनगर वगैरे कुठं आहे म्हटलं तर UP मध्ये आहे. तर या काही महत्त्वाच्या संस्था आहेत ज्यावर खूपदा प्रश्न विचारलाय. त्यानंतर नागपूर इथं काय आहे म्हटलं तर नागपूर इथं जे कापूस संशोधन केंद्र या ठिकाणी आहे. ओके, हां. परत बघूयात पुढचा प्रश्न की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, फक्त तांत्रिकच्याच मागे नका लागू, नॉन टेक्निकल सुद्धा पक्क करा. ओके, सो जेवढं होईल तेवढं व्यवस्थित कच्चं ठेवू नका यालाही, हाही महत्त्वाचा घटक आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा हा प्रश्न आहे. तर सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे ती केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. या समाजाची जवळपास 1873 मध्ये स्थापना केलेली होती. ओके, जर डेट वगैरे लक्षात ठेवायचं असेल तर 24 सप्टेंबर तुम्ही ठेवू शकता. ओके, तर लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर त्यांनी खूप सारं कार्य वगैरे केलेलं आहे, ते आपण पुढं पाहूयात. ओके, राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल बोलायला गेलं तर यांनी काय केलं तर जे ब्राह्मो समाज आहे ना, ओके, ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना वगैरे केलेली आहे. परत स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं की आर्य समाजाची स्थापना केली त्यांनी. तर हे सगळे छोटे छोटे की पॉईंट्स आहेत, समाजसुधारक आहेत, यांनी खूप मोठं असं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. सो सगळ्यांच्याबद्दल माहिती वगैरे काढून ठेवा. ओके, हां. परत बघूयात काय दिले. आता महात्मा गांधींजीबद्दल तर सगळ्यांना इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यामुळं हा वाला टॉपिक कव्हर अप करा अथवा माहिती काढा. ओके, हां. तर टिपू सुलतानचा मृत्यू कुठल्या युद्धात झाला तर जे श्रीरंगपट्टणचं युद्ध झालं होतं ना, त्या युद्धामध्ये हा टिपू सुलतान मृत्युमुखी वगैरे पडलेला होता. जवळपास याला काय म्हणतात, इंग्रज म्हैसूरचं युद्ध म्हणतात ना. ओके, इंग्रज म्हैसूर युद्ध वगैरे आपण त्याला म्हणतो. जवळपास हे घडलं होतं 1799 मध्ये. या कालावधीमध्ये टिपू सुलतानचा या ठिकाणी काय मृत्यू वगैरे झालेला होता. ओके, त्याच्यामुळं एक जवळपास त्यांना आपण काय म्हणू शकता, म्हैसूरचा वाघ म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हेही लक्षात ठेवा. परत हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये कुठं वगैरे भरतं तर महाराष्ट्राचं जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते कुठं भरतं, जी आपली उपराजधानी आहे ना नागपूर, या ठिकाणी हे भरत असतं. सो हेही लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दिलाय, व्यवस्थित कमेंट करून द्या. गोकुळ व वारणा दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वगैरे आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सो हा कुठं आहे कमेंट करून द्या. आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट असतील तेवढे भाग मी या ठिकाणी अपलोड करून देईन. ओके, सो बॅचबद्दल तुम्हाला माहिती मिळाली, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आजपासून तयारीला लागा. आणि त्याची फी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन व्हा. बाकी काही डाऊट असेल, काही प्रश्न चुकीचा वाटत असेल, नक्की कमेंट करा. सगळ्यांना रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. सो बाकी भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.